तर नमस्कार मित्रांनो, मी सार्थक देसाई आपलं कोकण रायडर नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण जाणार होतो, म्हणजे चाललो आहे दूधपापेश्वर राजापूरला. तर बघूया व्हिडिओमध्ये काय होतं. आणि मी आहे, माझ्या पाठी एक अजून माझा मित्र बसला आहे आणि दोन रायडर आहेत, त्यांच्यावर आपण जातो आहे. मेन आधी आपल्या गाडीला फॉग लाईट नाही म्हणून आपण सावकाश चाललो आहे. ते असे गेलेत ना पळवत गाडी की मी पाठी राहिलो आहे त्यांच्या मागे. लवकरात लवकर राजापूरला जायचा प्रयत्न करूया. आणि सकाळचे व्ह्यू पण चांगले आहेत, त्याच्यामुळे म्हटलं बघूया. तर भेटूया मध्ये मध्ये, बघूया पुढे काय होतं. तर आता आपण आलो आहे भाटे बीचवर आलो आहे. आणि समुद्र काय दिसतच नाही, एवढा धुकं आहे ना बाहेर, समुद्र काहीच दिसत नाही आहे. नाही तर इथून भारी व्ह्यू दिसतो. काही म्हणजे काहीच नाही दिसत आहे. अरे बापरे, हा बघा त्याच्या गाडीला काय लाईट नाही की कोणतरी ठोकून बिकून जायचं, नाही तर कोणाला तरी घेऊन तरी जायचं. येडा का चालवतोय असो. तर बघूया आपण पुढे, कारण काहीच बाहेर दिसत नाही, सगळं धुकं आहे. आणि इथे पोलीस आहेत. आणि पोलिसांनी अडवलं. दर्शन करून आपण पुढे जाऊया. गणपती बाप्पा मोरया. तेव्हा आमचा प्रवास सुखाचा होऊ दे असं. आणि काय व्ह्यू येतोय, हा सकाळ सकाळ बरं वाटतंय राईड करायला. सकाळ सकाळ राईड करायची मजाच वेगळी आहे. आणि कायची मजा येते ना राईड करायला, काहीच हे अफलातून. मस्तपैकी आमची परत चढावट चालू झालेली आहे. आणि आता मला पण आणि माझ्याबरोबर जे रायडर आहेत त्यांना पण आता जोश यायला लागला आहे गाडी चालवायचा. कारण हे सकाळ सकाळ हे थंड आणि मस्त शांत वातावरण बघून आहे ना, गाडी चालवायला अजून मजा येते. आणि एकच प्रॉब्लेम आहे, ही अशी गुरं आहेत ना मध्ये येत आहेत, दिसली पाहिजेत पटकन. बाकी रोड आहे सुंदर खूप. आणि हे असे मध्ये येतात ना, हे अशी लोक मध्ये नाही आली पाहिजेत. चला आपण आपल्या वाटच लागूया. आता इथून डायरेक्ट आपण पावसला आलोय. पावसला मस्तपैकी जरा तिथे थांबूया, गुळाचा चहा पिऊया. थंडी वाजते, जरा अजून झोप उडून जायला मस्तपैकी चिल करूया. आणि डायरेक्ट तिथून मग पुढे राजापूर, आपल्या ध्येयाकडे वाट चालूया. राजापूरला आपण तिथून सरळ निघूया. आता पाऊस येईल. मार्केटला आलोय, पण इथे गुळाचा चहावाला कुठे दिसतोय काय नाही. पावस बस स्टँड डेपो, सॉरी, गुळाचा चहावाला आहे.
अरे एक राहिला कुठे? तुम्ही मस्त गाडी चालवता. ऑटोग्राफ प्लीज. ऑटोग्राफ. आपल्याला रस्ता माहिती नसला तरी चालेल, पण गाडी आपण पळवायची सुसाट काय. आणि पुढे रस्ता लागला घेऊन थांबायचं. तर पैकी आता इथून पावसवरून आपण मॅप लावलेला आहे. राजापूर दूध पापेश्वर मंदिर. डायरेक्ट इथून मॅप लावलेला आहे. मॅपच्या इशाऱ्यावर आता आपण जायचं आहे. चहा मस्तपैकी पिऊन, गुळाचा चहा जरा पिऊन बरं वाटलं. गुळाचा चहा प्यायला जरा असं मन कसं जरा तृप्त झालं. दादाला गाडी चालवल्या शिवा कोणीतरी. आणि ऑफ रोडिंग आहे वाटतं. हा रस्ता वाटतं डेंजर आहे. नाही नाही ठीक आहे ठीक आहे असो. तर काय म्हणत होतो, हां तर गुळाचा चहा पिऊन जरा बरं वाटलं, फ्रेश वाटलं. आता इथून सरळ बघूया पुढचा कुठला स्टॉप लागतोय. आम्ही सकाळी सकाळी निघण्याचं कारण हे काय सीन आहे. हा 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 ही ऍड आली आहे, हिला स्क्रिप्ट मध्येच मस्त आहे सीन. आम्ही सकाळ सकाळी निघण्याचं कारण काय आहे, कारण एकतर ऊन तर आहेच आणि दुसरी गोष्ट जे सकाळची जी वेब्स असतात ना, वाईब्स वेब नाही सॉरी वाईब्स असतात ना, ते चांगले असतात. त्याच्यामुळे अजून चांगलं वाटेल म्हणून आम्ही सकाळीच निघालो आहे. तर आपण आता कशेळीमध्ये आलो आहे. कशेळी बीच आपण येऊया एक दिवस बघायला. कशेळी बीच. आणि आय थिंक ह्या साईडनी रोड आहे आपल्या राईट साईडला जो रोड गेला ना, त्या साईडनी रोड आहे कशेळी बीचला जायला. आपण मस्तपैकी चाललो आहे आणि हळूहळू आता जसे वाजत चाललेत तसं सूर्यदेव प्रगट होत आहेत. हळूहळू ते पण आपल्या ढगांच्या बाहेर येत आहेत. हे जी सकाळची मजा आहे ना राईड करायची, तेच वेगळी आहे. हे बघा, हे सूर्यदेव आपले असे मस्तपैकी बाहेर आलेत. आडिवरे आता 3 किलोमीटर ज्या आडिवरे लागेल आता आपल्याला. तर अशा तऱ्हेने आपण हायवेला आलेलो आहे. आणि जाताना माझ्या मते आपण शक्यतो हायवेने जावं असं मला वाटतंय, कारण हायवेची मजा ही वेगळीच आहे. आणि आता आपण राजापूर सिटीमध्ये आलो आहे. तर बघूया हे लोक कुठे नेत आहेत. रोड काय माहिती नाही, मॅप लावला आहे तरी पण बघूया कसं काय. शक्यतो हायवेला आलो आहे बाहेर. राजापूर हायवेला नाही वाटतं जायचं, आताच जायचं. पुन्हा कुणी बसायला बसत. अरे मी थांबली तुझी वाट बघायला तिकडे पाहुणे घेऊन काय घेऊन थोडा लिह अजून काय. अरे मी म्हटलं तुला पोलिसांनी पकडला आणखी काय. आता इथं पण खालून वर म्हणत वर जातो. थांबलो, ह्याला बघितलं, आलो वर. थांबायचं ना, मी थांबलो, तुम्ही दिसलात ना तिकडे, मला दिसतच नाही कोण आहे. पाठी कोण दिसत नाही. आता कुठे जायचं, इकडे जायचं इकडे. सरळ आहे, खाली उतरू नको. नाही काय, आलोय दूध पप्पेश्वरला. आपला कॅमेरा चालू असतो जेव्हा तेव्हा. हा दिसत नाही.
असं आहे काय इथे सिस्टम अप्पाचा विषय हार्ड आहे. चल चला सावकाश त्याला. आणि हा रस्ता किती खराब झाला माहिती अरे केवढा म्हणजे अरे भाई मी घाबरलो मध्ये मी रस्त्यात आलो की डोंगरावरती आलोय हो बरोबर आहे भाई. ते मनालीला आणि आल्यासारखं वाटते. ते डोंगरात घर बघ असतात. हा मध्ये ते बांधकाम जुनं बांधकाम होतं बघ, हा शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. ते आहे चांगलं आहे. दादा मग घर किती डेव्हलप झालं बाय बऱ्यापैकी म्हणजे लगेच झालंय. आहे हाय बघितलं ना मी. अरे ब्रिज आहे ब्रिज. अरे तिथून आता खालच्या रोडने गेलास ना, हा ते गंगा येते बघ राजापूरची, हा 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 तिकडे खाली. तिकडे आहे का ती? चला आता. गंगा तर गेली, आता जाऊन फायदा काय. आता गंगा गेली, आता यमुनेकडे जावा. धन्यवाद. तर आता आपण दूधपापेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे.